नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातली साठवणीतली पारंपरिक चटपटीत दही सांडगी मिरची बनवून दाखवणार आहे। चला तर मग दही सांडगी मिरची तयार करण्यासाठी आपण सुरुवात करूया। दही सांडगी मिरची बनवण्यासाठी या इथे मी ताजा पावशेर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। या मिरच्या मीडियम तिखट आहे आणि बाजारातून मिरच्या आणताना नेहमी अशा लांबसर मिरच्या आणायच्या आहे, म्हणजेच आपल्याला यामध्ये मसाला भरण्यासाठी अगदी सोपा जातो। ही मिरची मी मधून अशी लांबसर कट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लांबसर मधून मिरची कट करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी सर्व मिरच्या मधून लांबसर अशा कट करून घेते। मिरचीचे मला भरपूर पदार्थ बनवायला आवडतात आणि खायला पण भरपूर आवडतात, त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये मी ही वाळवणातली मिरची तयार करतेच। अजून एक मिरची आहे जी मला आवडते, बेसन पीठ भरून आपण मिरची तयार करतो, ती मिरची मला फार आवडते। त्याची पण रेसिपी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सर्व मिरच्या मी मधून लांबसर अशा कट करून घेतलेल्या आहे। या मिरच्यांमधल्या मी सर्व बिया काढून घेणार आहे। जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर या बिया राहू दिल्या तरी चालेल, पण आमच्या इथे वेदांतला या मिरच्या खायला भरपूर आवडतात, त्यामुळे मी यामधल्या सर्व बिया काढून घेत आहे। आणि या बिया काढताना हँडग्लोव्हचा वापर करा। या ठिकाणी मी कमी मिरच्या तयार करून तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे मी हँडग्लोव्हचा वापर केलेला नाही। पण जर तुम्ही 1 किलो किंवा 2 किलोच्या क्वांटिटीमध्ये या मिरच्या तयार केल्या तर हँडग्लोव्हचा वापर नक्की करा, म्हणजेच हातांची जळजळ होणार नाही। छान छान आणि नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्व मिरच्यांमधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे। या मिरच्या मी बाजूला ठेवते। यानंतर आपण दही फेटून घेणार आहोत। त्यासाठी या इथे मी खोल आणि पसरत एक स्टीलची कढई घेतली आहे। यामध्ये मी पावशेर दही टाकून घेते। यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेते आणि हे आपण छान असं फेटून घेणार आहोत, म्हणजेच यामध्ये आपण मिरच्या टाकल्या तर प्रत्येक मिरचीला आपलं छान असं दही लागेल। या मिरचीसाठी दही घेताना कमी आंबट दही घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या मिरच्या जास्त आंबट तयार होतात। हे मी 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर मिरचीचं तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। जर तुम्हाला हीच मिरची जर 1 किलो प्रमाणामध्ये करायची असेल तर त्या मिरचीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। दही मी छान असं फेटून घेतलेलं आहे। या दह्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेणार आहोत। मी सर्वात आधी यामध्ये थोड्याच मिरच्या टाकणार आहे। या मिरच्या मी दह्यामध्ये मिक्स करून घेते आणि बाकी राहिलेल्या मी मिरच्या पुन्हा यामध्ये टाकून घेणार आहे आणि या सर्व मिरच्या या दह्यामध्ये मी मिक्स करून घेते। मिरची मी दह्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। ही मिरची आपण 8 तास अशीच या दह्यामध्ये राहू देणार आहोत। 8 तास झाले आहेत। आपण मिरच्या दह्यात मुरल्या का ते बघूयात। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा दह्यामध्ये मिरच्या मुरलेल्या आहेत आणि मिरच्यांचा कलर देखील बदललेला आहे। या मिरच्या मी एक एक करून प्लेटमध्ये काढून घेते आणि यामध्ये असलेलं दही पण आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मिरचीमधलं दही काढून घ्यायचं आहे। सर्व मिरच्या मी दह्यातनं काढून घेतलेला आहे आणि प्रत्येक मिरचीमधलं दही पण मी असं बाहेर काढून घेतलेलं आहे। या मिरच्या मी बाजूला ठेवते आणि या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी मिक्सी जारमध्ये 2 चमचे भाजलेलं जिरं टाकून घेते, 2 चमचे भाजलेले धने टाकून घेते, अर्धा चमचा मेथी दाणे पण मी भाजून घेतले आहेत, ते पण मी टाकून घेते आणि हे सर्व मी बारीक असं वाटून घेणार आहे। सर्व मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकते, 1 चमचा मीठ टाकते, अर्धा चमचा हळद टाकते। यानंतर मी यामध्ये अर्धा पडी तेल टाकून घेणार आहे।
तेलाच्या ऐवजी तुम्ही या इथे 1 चमचा दही टाकलं तरी चालेल आणि हे सर्व मी पूर्ण मिक्स करून घेते। सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे सारण आता आपण या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत। मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे थोडं थोडं या मिरचीमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। या मिरचीमध्ये सारण न भरता अशीच ही मिरची तुम्ही वाढवू शकता। मस्त अशी चटपटीत दही मिरची तयार होते। मिरचीमध्ये मी पूर्ण सारण भरून घेतलं आहे। ही मिरची मी एका ट्रेमध्ये ठेवते। यानंतर मी अशाच प्रकारे दुसरी मिरचीमध्ये देखील हे सारण भरून घेणार आहे। मस्त असं दुसऱ्या मिरचीमध्ये पण मी सारण भरून घेतलेलं आहे। ही मिरची पण मी त्या ट्रेमध्ये ठेवते आणि अशाच प्रकारे मी सर्व मिरच्या तयार करून घेते। सर्व मिरच्यांमध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे। या मिरच्या मी 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेते। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहे। दही सांडगे मिरची मस्त अशी वाळली आहे आणि सारण न भरता मी या दही मिरच्या देखील तयार केलेल्या आहे। त्या पण छान अशा आपल्या वाळलेल्या आहेत। या मिरच्या मी तुम्हाला आता तळून दाखवते। मिरची मी तेलात टाकून घेते आणि ही मिरची तळताना तेल अगदी मीडियम गरम असलेलं हवं, नाहीतर ही मिरची लवकर लाल होते। मस्त अशी आपली मिरची तळून तयार झाली आहे आणि कलर देखील आलेला आहे। ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी पण मिरची तळून दाखवते। दुसऱ्या पण मिरचीला छान असा कलर आलेला आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला सारण न भरलेली मिरची ही तळून दाखवते। तुम्ही पाहू शकता सारण न भरलेली मिरची देखील छान अशी तळली गेलेली आहे। तिला कलर देखील छान आलेला आहे। अगदी चटपटीत अशी दही सांडगी मिरची तयार झालेली आहे आणि सारण न भरता दही मिरची पण तयार झालेली आहे। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही मिरची नक्की तयार करून बघा। तुमची मिरची कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।